पंकजा मुंडेचे पीए आनंद गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गौरी गर्जे असं या महिलेचं नाव असून त्या पेशानं डॉक्टर होत्या। आनंद गर्जे आणि गौरीच्या लग्नाला वर्षही झालं नव्हतं, परंतु त्यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आता समोर येत आहे। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे गौरीनं आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेत। तरुणीच्या मामांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केलेत। नेमके आरोप काय आहेत हे सगळं बघूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। पंकजा मुंडेचे पीए आनंद गर्जे यांचं लग्न गौरी पालवे सोबत 7 फेब्रुवारीला झालं होतं। आनंद गर्जे हे पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथील रहिवासी आहे, तर गौरी सुद्धा बीडची रहिवासी आहे। लग्नाला गौरीच्या घरच्यांनी जवळपास 50 ते 60 लाख रुपये खर्च केला होता। बीडमध्ये हे लग्न झालं होतं। या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या। मात्र लग्नाच्या अवघ्या 10 महिन्यातच आनंद गर्जेच्या पत्नीनं हे टोकाचं पाऊल उचललं आणि त्यांनी आत्महत्या केली। परंतु तिनं आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या झाली असं सांगत तिच्या माहेरच्या लोकांनी वरळी पोलीस ठाण्यात घेराव घातला आहे। तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोषींवरती कारवाईची मागणी देखील केली। यानंतर आनंद गर्जेवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झालाय। दरम्यान गौरीच्या मामांच्या आरोपानुसार लग्नाच्या काही महिन्यानंतर गौरीला आनंद गर्जेचं दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं समजलं होतं। तिनं त्याची दुसऱ्या महिलेसोबतची चॅटिंगही पकडली होती, पण नंतर गौरीने त्याला माफ केलं होतं। परत असं करू नको असंही समजावून सांगितलं होतं। पण आनंद गर्जेची त्या महिलेसोबत संबंध कायम होते। यावरून दोघांमध्ये सतत वादही व्हायचे। आनंद गर्जे गौरीला खूप टॉर्चर करायचा। भांडणादरम्यान आनंद गर्जेनं स्वतःच्या हातावरती वारही केले होते आणि म्हणाला होता की मी पण मरेन आणि तुला सुद्धा गुंतवेल अशी धमकी त्यानं गौरीला दिली होती। गौरीनं आनंदच्या अनैतिक संबंधाविषयी घरच्यांनाही सांगितलं होतं, पण नातेवाईकांना काय सांगायचं असं म्हणून गौरीच्या आई वडिलांनी पुढे काही करण्याची टाळाटाळ केली होती। पण गौरीनं आनंद गर्जेची दुसऱ्या महिलेशी असणारी चॅटिंग तिच्या वडिलांना देखील पाठवली होती। त्यानुसार गौरीच्या वडिलांकडे आनंद गर्जे आणि त्याच्या त्या दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंगचे पुरावे असल्याचंही समजतंय। गौरीच्या मामांच्या म्हणण्यानुसार गौरी डॉक्टर होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या करणार नाही। गौरीच्या मामांनी असं सुद्धा म्हटलं की शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून या दोघांमध्ये भांडण सुरू होती। एवढंच नाही तर गौरीने गळफास घेतला आणि माझ्यासमोर आत्महत्या केली असं आनंद गर्जेनं पोलिसांना सांगितलंय। मग त्यानं तिला आत्महत्या करताना का थांबवलं नाही? त्यानंतर तो आमच्या मुलीला दवाखान्यामध्ये घेऊन आला, तोपर्यंत तो तिथेच होता, त्यानंतर तो गेला। गौरीने आत्महत्या केली तर मग आनंद गर्जे का पळाला, असा सवालही गौरीच्या मामांनी उपस्थित केलाय। यानंतर आता आनंद गर्जेवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सगळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे। आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय, गौरीच्या पोस्टमॉर्टममध्ये नेमकं काय येतंय हे बघणंही महत्त्वाचं ठरेल। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।